सोडून निकाले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सोडून निकाले. स्वागत समारंभ आपण इथे स्वागत समारंभ आपण इथे संपलेला आहे. त्यानंतर सर्व मान्यवरांचं पुन्हा मी शब्दसुमनाने एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, कपट माझे दूर चालून पाहिले मी बाजूला, एकही आसू कुणाच्या डोळ्यात नाही पाहिला, पाहुणे ते माझेच आसू धात गालावली, जन्मभर असूनही मी रडलो मेल्यावरी. जन्म घेतो तेव्हा आपण रडत येतो, परंतु जेव्हा या जगाचा निरोप येतो तेव्हा आपण हसत गेलो पाहिजे. आपल्यातून समाजासाठी, देशासाठी, मानव जातीसाठी काहीतरी सत्कार्य घडलं पाहिजे. तेच सत्कार्य करणारे हे गुणवंत, यशवंत व्यक्तिमत्वाचा हा सत्कार सोहळा, हा पवित्र सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे. या तांत्रिक कारणामुळे चिमुकल्यांनी जे नृत्य, स्वागत नृत्य इथे सादर केलं होतं अर्धवट, ते नृत्य पुन्हा आपण इथे सादर करूया आणि पुन्हा करूया. मी त्या चिमुकलींना विनंती करतो त्याने आपलं स्वागत नृत्य सादर करा.
deliberate chaos music in 10 minutes. खूप असं सुंदर स्वागत नृत्य इथं सादर झालेलं आहे. जोरदार टाळ्याच्या गजरात आपण आज चिमुकली यांचं स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या सन्माननीय सौ नूतनताई कोविड मॅडम इथं उपस्थित झाल्या. त्यांचं आणि सौ पिंकीताई गडेकवाड मॅडम नगरसेविका नगरपंचायत देवळी यांचं मी सौजन्यपणाने स्वागत करीत आहे. प्राध्यापिका सुरेंद्र भुरे मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या नूतनताई कोविड यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय पिंकीताई गडकवाड नगरसेविका नगरपंचायत देवळी यांचे स्वागत सौ सरोजताई सेंद्रे करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्व नागरिकांचं मी आयोजकाच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करते. स्वागतम स्वागतम स्वागतम. शब्दामधून वाहत असते एक नवी प्रेरणा. शब्दामधून वाहत असते एक नवी प्रेरणा. शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना. प्रास्ताविकेचे शब्द म्हणून विचारांना जोड देतात. प्रास्ताविकेचे शब्द म्हणून विचारांना जोड देतात. सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. आजच्या समारंभाचं प्रास्ताविक करण्याकरिता मी प्राचारण करते सन्माननीय ॲडव्होकेट प्रशांतजी संगीतवार सर यांना की आजच्या कार्यक्रमाचं काय औचित्य आहे ते आम्हाला सांगावं. सर्वप्रथम काही नमन करतो. आज श्याम महाजन बहुउद्देशीय संस्था, महाधुरेश्वरी सार्वजनिक मंदिर संस्था आणि तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शास्त्रांजी कोरोटे साहेब, माजी आमदार अमरावती विधानसभा क्षेत्र, उद्घाटन म्हणून लाभलेले श्री वेग पाटील साहेब, उपविभागीय अधिकारी विभागीय पोलीस अधिकारी देवळी, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या देवळी नगर पंचायतच्या उपाध्यक्षा माननीय वंदनाताई सांगेवार, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या नगरसेवक श्री शांतीजी भाटिया, रडाईताई, कोवेताई, कटकवारताई, श्री कणोजियाजी आणि सत्तामूर्ती श्री संतोषजी तिवारी, आमचे मोठे बंधू, चंद्र सुरेश डोंगरवारजी, किशोर कुसुम शिवशंकर गडकरीजी, रामकृष्ण मदन चाचारीजी, श्री डी के आचार्यजी, सौ मृत्युंजय रवींद्र डवरजी, श्री बाबू शांताराम परमजी, श्री अनिल शिवराज किरणापुरेजी, मेघा मनोज अग्रवालजी, कुमारी शिवराम आरती शिवराम गंगारजी आणि इतर मंचावर उपस्थित मान्यवर तसेच मंचासमोर उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो,
श्री निखाडे सर, श्याम महाजन बहुउद्देशीय स्मिता संस्थेचे सचिव यांनी संयुक्त मीटिंग घ्यायची विनंती केली. त्यावरून आम्ही दुपेश्वरी ट्रस्ट देवरी आणि देवरी तालुका पत्रकार संघ देवरी यांनी संयुक्त मीटिंग घेऊन ठरवलं की राज्यात ज्या चांगले कामं करणारे, विशेष कार्य करणारे प्रत्येक फील्डमध्ये, आता प्रत्येक फील्डमध्ये तर शक्य नाही तरी पण आम्ही एक 12-13 फील्ड निवडल्या. त्याच्यामध्ये चांगले कार्य करणारे जे व्यक्तिमत्व आहे त्यांचा आपण सत्कार करायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा सन्मान तर होईलच, त्यांना प्रोत्साहन तर मिळेलच, त्यांची वाहवा तर निश्चित होईलच. पण त्यांनी केलेलं कार्य समाजात पुढे ठेवून समाजातील लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा एक स्तुत्य उपक्रम राहील असं आम्ही ठरवलं. त्यावेळेस मग कार्याला सुरुवात झाली. ऑनलाईन फॉर्म मागवले. ऑनलाईन फॉर्म मागवल्यानंतरही आमच्या काही लोकांच्या कल्पना होत्या की खरंच जे स्वतः कार्य करणारे राहतात तिथे निस्वार्थपणे जे कार्य करतात ते फॉर्म सुद्धा भरत नाही, त्यामुळे ते लोक पारितोषिकापासून वंचित राहतात. त्यावेळेस आम्ही जे मिटिंगला 5-25 लोक उपस्थित होतो त्यांनी असं पण ठरवलं की फॉर्म आल्यानंतर सुद्धा जर आपल्या, कारण राज्यस्तरीय म्हटलं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा खूप मोठा व्याप आहे, शक्य नाही प्रत्येक व्यक्तीला आपण पर्सनली जाणू, प्रत्येक व्यक्तीबद्दल पर्सनली माहिती घेऊ. त्यामुळे ही प्रोसिजर करावी लागते. ऑनलाईन फॉर्म मागवले, ऑनलाईन त्याच्या सर्टिफिकेट्स मागवल्या आणि त्यात आम्ही निवडलो. तरी पण आपल्या एखादा असं व्यक्तिमत्व असेल की तो खरंच पुरस्कारासाठी पात्र आहे, आलेल्या फॉर्म सोबत आपण त्याच्या कंपॅरिझन करू. जर आलेल्या फॉर्मपेक्षा जास्त महत्वाचं त्याचं कार्य असेल तर त्याचं दखल आपण स्वतः घ्यायची आणि त्यांना इन्व्हाइट करून त्यांचे प्रमाणपत्र मागवायचे आणि त्यांचा सुद्धा सत्कार करायचा असं आम्ही ठरवलं. जेणेकरून खरंच कार्य करणारा, खरंच चांगले कार्य करणारा, खरंच समाज कार्य करणारा आणि प्रत्येक फील्डमध्ये चांगला व्यक्तीला निवडण्यामध्ये आपली चूक होऊ नये त्याकरता आम्ही प्रयत्न केलेले आहे. आणि मला नाही वाटत की आम्ही जे 13 पुरस्कार देतो आहे त्यामध्ये कोणती चूक झालेली असेल. तरी पण जर कोणाला वाटत असेल की ह्याच्यापेक्षा त्यांना द्यायला पाहिजे तर त्यांनी पुढच्या वेळेसाठी आम्हाला सजेशन द्यावं, पुढच्या वेळेसाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहित करावं की तुम्ही सुद्धा फॉर्म भरायला पाहिजे. आणि असं जेव्हा सगळे मिळून आपण करू, कारण आपला भारत देश लोकतांत्रिक देश आहे. आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे सगळ्यांना सारखा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना सारखा अधिकार दिलेला आहे हे पुस्तकात लिहिणं मोठं सोपं आहे, पण निश्चितच सगळ्यांना सारखा अधिकार मिळवून देणं फार कठीण आहे. आणि ते तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण सगळे लोक अशा छोट्या छोट्या कार्यक्रमात का होईना स्वतःहून हिराणीने भाग घेऊ. ना की फक्त आपण चुका काढायचं, पण आपली पण जिम्मेदारी आपण समजायची की माझ्या ओळखीचे जर हे आहेत आणि यांनी जर चांगलं काम केलेलं आहे तर त्यांना पारितोषिक मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे हा प्रयत्न प्रत्येक भारतीय नागरिकांनी, प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकांनी आणि इथे बसलेल्या प्रत्येक उपस्थित नागरिकांनी करायला पाहिजे. आणि तेव्हाच खरा पारितोषिक, खरा सत्कार जे आपण म्हणतो प्रत्येक फील्डमध्ये जसं वैद्यकीय अधिकारी यांना प्रशासन रत्न पुरस्कार आपण दिलेला आहे. डॉक्टर चंद्र सुरेश डोंगरवार त्यांचं निश्चितच अभिनंदन आहे. पण जर कोणाला असं वाटते की नाही प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा चांगले होते, तिकडे बघा आधी सांगतो एक माणसाची जी मानसिकता असते की मला जे समजते ते सर्वश्रेष्ठ आहे, मला जे वाटते तेच बरोबर आहे, मी आहोत तेच बरोबर आहे, माझं मतच बरोबर आहे. ही भावना थोडीशी दुसऱ्याला असतात. थोडा आत्मचिंतन करू की मी सुद्धा पुढे चुकू शकतो किंवा मला जर माहीत आहे की एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणून ते सर्वपरी बरोबर आहे असं नाही. याच्यासाठी बसून चर्चा करून कंपॅरिझन करून त्यानंतरच ठरवलेलं ते योग्य राहील. आपण फक्त स्वतःचा मताने केलेलं कधीही चांगलं राहू शकत नाही, बिना चर्चेने केलेलं
आपण सगळ्यांनी जर अशी भावना ठेवली की हा कार्यक्रम फक्त ह्या 3 संस्थांचाच नव्हे, हा कार्यक्रम फक्त दुखेश्वरीमधील संस्थेचाच नव्हे, तर आपला प्रत्येकाचा कार्यक्रम आहे आणि त्याकरता आपण जर हिराणीने भाग घेतला तर निश्चितच त्यानंतर मिळणारे पुरस्कार जे आहे, खरे व्यक्तिमत्व, खरे कार्य करणार. आज मी हे म्हणत की आज सरकार कोणती आहे त्यांनी सुद्धा निश्चितच खूप चांगलं काम केलेलं आहे. पण ह्याशिवाय इतर असतील तर त्यांनी सुद्धा नर्वस व्हायचं नाही. त्यानंतर होणारा प्रोग्राम होणार आहे, पुरस्कार वितरण सोहळा होणार, त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने भाग घेता येईल ह्यासाठी प्रयत्न करावा. त्यामुळे मी ह्या सर्व सत्कार मूर्ती 13 सत्कार मूर्ती आल्या आहेत आपल्या स्टेजवर बसलेले, त्यांचे मातृकेश्वरी सार्वजनिक मंदिर ट्रस्ट तथा तालुका पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. तसेच श्याम महाजन बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. आणि हे पुन्हा समाजासाठी चांगलं काम करण्यासाठी, समाजसेवेसाठी प्रोत्साहित होतील अशी अपेक्षा करतो. आणि ह्यापेक्षा पुन्हा चांगले काम भविष्यात करतील आणि आपल्या गावाचं नव्हे, महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारत देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी हातभार लावतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द समाप्त. प्रशांत भाऊनी आपल्या प्रस्ताविकेतून जे व्यक्त केलं, खरंच त्यांचं समर्पण, त्यांचा त्याग फार कठीण असतो. यशस्वी व्यक्तीची चमक लोकांना दिसते, परंतु त्याने किती अंधार पाहिला.
आणि देवरी तालुका पत्रकार संघ देवरी यांच्या संयुक्त 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित सन्माननीय विवेक पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, प्रामुख्याने मंचावर उपस्थित प्रशांतजी संगीतवाद साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र तिवारी साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सन्माननीय प्रज्ञाताई संगीतवादजी देवरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष, मंचावरील सर्व नगरसेवक नगरसेविका आणि मंचावरील सर्व सन्माननीय अतिथी पाहुणे मंडळी, आज ज्यांच्या सत्कार होणार आहे विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी एक अतुलनीय कामगिरी केली त्या सर्व महानुभावांच्या आज या ठिकाणी सत्कार होणार आहे। ज्यांच्या या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या सर्व महानुभावांना मी खूप खूप धन्यवाद देतो, त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो। आज या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजनाप्रसंगी आमचे निकोळेजी यांचे बऱ्याच दिवसापासूनची घनश्यामजी निकोळे बऱ्याच दिवसापासूनची यांची संकल्पना होती की आपण श्याम महाजन बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत आपण एक पुरस्कार वितरणाचा सोहळा आपण आयोजित करतो। नक्कीपणे ते काही ना काही करत राहतात, त्यांना वाटतं की आपण काही ना काही केलं पाहिजे। समाजातील जे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण त्यांच्या पुरस्कार देऊन चाल श्रीबळ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा गौरव केला पाहिजे, पुनर्गौरव केला पाहिजे। त्याच्यानं काय होईल की समाजामध्ये सुद्धा इतर लोक त्यांची प्रेरणा घेऊन समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करण्याचे काम नक्कीपणे करतील, अशा प्रकारची त्यांची संकल्पना। नक्कीपणे या ठिकाणी शहरातील देवरी शहरातील आणि तालुक्यातील बरेचसे गणमान्य व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मला एक 7 दिवसीय श्रीमद भगवद्गीतेच्या कार्यक्रमाला मला जायचे असल्यामुळे उद्घाटन माझ्या हातात नसल्यामुळे मी आपली रजा घेतो। पुनश्च यांच्या या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या महानुभावांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो। नमस्कार। देवरी तालुका पत्रकार संघ की ओर से यह जो कार्यक्रम आयोजित किया गया बहुत ही प्रेरणास्पद, और मैं ये चाहता हूँ कि इस तरह से ये तमाम जो है जिनको पुरस्कृत किया जा रहा है आज के कार्यक्रम में, मेरा उनको दिल से स्वागत है कि वो और राज्य ही पूरे केंद्र के अंदर भारत के अंदर तरक्की करे, भारत का नाम ऊंचा करे, हमारे देवरी का भी नाम, क्योंकि देवरी के ओर से देवरी की तरफ से जो संतोष जी तिवारी है उनसे मेरा बड़ा अटूट संबंध विद्यार्थी जीवन से रहा है। हमने मिलकर आपस में बहुत ही अच्छे ढंग से काम किए हैं और ऐसे व्यक्ति को आज पुरस्कृत किया जा रहा है तो मेरे लिए बहुत ही अभिमान हुआ। और मैं ये चाहता हूँ कि तमाम देवरी के और भी जो है युवक हैं नौजवान हैं उन्होंने भी आगे आके इस देवरी का हमारे दिल्ली का नाम रोशन करेंगे, ऐसी मैं उनसे उम्मीद रखता हूँ। और आगे आने वाले दिनों में इसी तरह से हमारा देवरी तरक्की करेगा और नौजवान लोग यहाँ के हमारे जो साथी हैं वो देवरी का दिल्ली का नाम रोशन करेंगे। यही शुभेच्छा के साथ मैं अपने 2 शब्द करता हूँ। जय हिंद। यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो आहे। सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरूपात बाबासाहेब आंबेडकर, मा सरस्वती, मा सावित्रीबाई फुले आणि आदरणीय काकाजी स्वर्गीय निघाडे काकाजी यांना कोटी कोटी नमन। आज आपण
भूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, सेवाभाव भूषण पुरस्कार असे सगळे ज्यांना पुरस्कार मिळाले ते असेच कार्य करत राहा आणि हे कार्य करायला खूप मेहनत लागते, असंच पुरस्कार मिळत नाही. आता मला देवरीची ओळख आहे संतोष भाऊ तिवारी. हे सकाळी पहाटेला उठल्यापासून आपली समाजसेवा सुरू करतात. कोणी नागपूरला जाणारे असतील, कोणाला दवाखान्यात जायचं असेल, कोणाला नवीन डॉक्टर पाहिजे असेल, त्याच्यापासून त्यांना आराम मिळाला असेल तर ते सतत सकाळपासून तर रात्र झोपेपर्यंत त्यांचे फोनवर कॉन्टॅक्ट करून त्यांना कुठे जायची गरज नाही, फक्त फोनने ते आपले सगळे कार्यक्रम करत असतात. कोणी नागपूरला जात आहे तर मग म्हणतात की हे गाडी जात आहे तू चालला जा, त्यांच्यासोबत बरोबर त्यांची व्यवस्था करतात. आणि ज्यांना डॉक्टरची सेवा पाहिजे आहे तर मग त्या डॉक्टरचं नाव सांगतात, नंबर लावून देतात आणि तू या डॉक्टरकडे जा, याचा फायदा नक्की होईल तुला. म्हणून ही समाजसेवा त्यांची चालू असते. आणि डॉक्टर विभागात सर जे डॉक्टर झाले आहेत त्यांनी पण आपलं असंच कार्य करायला पाहिजे. आणि नारीरत्न गौरव पुरस्कार ज्यांना मी आत्ताच ओळख झाली आहे, मेघा मनोज अग्रवाल, समाजसेविका, लेखिका, ह्या सुद्धा नारीसाठी जेवढे झटत आहेत त्यांनी नेहमी असंच सावित्रीबाईचा पुढाकार घेऊन त्यांनी असंच आपलं पुढाकार समोर ठेवावा आणि पुरस्कार पुन्हा त्यांना मिळायला हवं पुढच्या वर्षी. आणि असं नाही की आपल्याला पुरस्कार मिळाला आपणही अशी समाजसेवा करतो, तर यांना मी अशी विनंती करते की जेही 1 वर्षाचा तुमचा कालावधी राहील त्यांना अजून त्यांची लिस्ट बनवण्यात चालू करायचे, असेच चांगले कार्य करत राहतील आणि असेच पुरस्कार मिळतात. की देवळीवरती आहे ना, पण एकतरी पुरस्कार ठेवा की आपली देवळी सगळ्याच कामात चांगली आहे. समाजसेवा म्हणा की डॉक्टरी विभागात म्हणा की नारीरत्न पुरस्कार विभाग म्हणा, देवळीसाठी एकतरी पुरस्कार मिळाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि आणखी पृष्ठ आपल्याला पुरस्कार बाबतीत सगळे विवेक सर पाटील छान संबोधतात. अशी मी त्यांना म्हणजे चांगले भाषण द्यावे त्यांनी. मला तर माहिती की त्यांचा लेखकपणा ते स्वतः आणि छान बोलतात. आणि असे बोलून मी सगळ्यांना नम्र विनंती करते की मी इथेच 2 शब्द आपले थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राथमिक शाळा झाडगाव, पंचायत समिती साकोली, जिल्हा भंडारा यामध्ये ते कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कष्ट करणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कार्य त्यांनी केलेले आहे. स्वतः व्यसनमुक्त राहून इतरांना व्यसनाच्या जाळ्यातून काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने त्यांचं सुरू आहे. शाळेच्या परिसरातील आणि कार्यक्षेत्रातील सर्व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष आपल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे. सामाजिक आणि विकासात्मक लेखनासाठी पण त्यांना दैनिक देशोन्नती, भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीतर्फे, महात्मा गांधी कंटामुक्त गाव अभियानातर्फे शामराव बापू कागदते स्फूर्ती प्रतिष्ठान व देवरी गावाच्या समस्या निराकरणासाठी समाजसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे हे व्यक्तिमत्व. पुरुष दशकंदी राष्ट्रीय कार्यक्रम, पोलीस आणि जनता यांच्यामधील समन्वय, देवरी ग्रामपंचायत उपसरपंच 2003 मध्ये स्वच्छता अभियानाअंतर्गत विशेष प्रयत्न करून गोंदिया प्रकाशित होत असतात. कोरोना या विषयावर जनजागृती नाटक केले असून सन्मानित करण्यात आलेला आहे. काव्यरत्न काव्यकर गौरव पुरस्कार, हिंदी साहित्य दिनकर पुरस्कार, त्यांनी पुस्तक पण लिहिलेलं आहे. उम्मीदों का कार्यात ज्यांनी अतुलनीय सहभाग व महिला सक्षमीकरणासाठी ज्यांनी अतूट प्रयत्न केलेले आहेत असे रामभूषण पुरस्काराचे मानकरी सन्माननीय श्री बापू शांतारामजी परब 1997 मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ महाड, बांद्रा, मुंबई व फिने व खडू प्रशिक्षण महिलांसाठी रोजगाराची संधी मिळवून दिली. कोकणातील संस्था महाराष्ट्र पालघर जिल्हा त्यांनी कार्य केलेलं आहे. खासदार समन्वय कार्य छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड, त्रिपुरा, अंदमान निकोबार इथे त्यांनी कार्य केलेलं आहे. माजी जिल्हा आरोग्य अधिकारी व माजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा त्यांचे सदस्य होते. तर वनराई आरोग्य शिक्षण ग्राम विकास बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक. या गावांमध्ये संस्थेमार्फत नवीन महिला बचत गट तयार करून स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबिर, शेतकरी महिला बचत गट करिता
हे पुरस्कार मिळवण्याबद्दल. आंदोलनात त्या सहभागी होते. अदानी हटाओ जंगल बचाओ आंदोलनात यशस्वीपणे त्यांनी हा आंदोलन पूर्णत्वास नेलेले आहे. ओबीसी संघटनेसाठी अनेकदा आंदोलन केले. विद्यार्थ्यांना सन 2020-21 ला संस्थापक बहुजन ललकार चंद्रपूर अशा विविध आदर्श मराठी प्राथमिक विद्या मंदिर राजुरा तालुका राजुरा या शाळेचे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता वाढीसोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ते करीत आहेत. शिक्षण विभाग संघटनेच्या वतीनं उत्कृष्ट नियोजन इथे उपस्थित सर्व नागरिकांना महोदयांना विनंती आहे की या कार्यक्रमानंतर सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था इथे केलेली आहे. त्यामुळे सगळ्या आम्ही देवरीमध्ये अत्यंत उत्कृष्ट असं सेवा कार्य करणारे हेल्पिंग ग्रुप देवरी त्यांचं सुद्धा आम्ही सत्कार करू इच्छितो. या हेल्पिंग ग्रुपतर्फे ब्लड डोनेशन, स्वच्छता अभियान, स्मशान घाटात स्वच्छता, बेवारस लोकांना आधार असे अनेक कार्य या हेल्पिंग ग्रुपतर्फे केले जातात. म्हणून मी या हेल्पिंग ग्रुपचे सदस्य जे कोणी इथे असतील त्यांना मी विनंती करतो, हा सत्कार्याचा, हा समाज सेवेचा, हा जीवन समर्पण करण्याचा पुरस्कार सोहळा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करावा. कारण फार सेवाभावी दृष्टीने हे हेल्पिंग ग्रुप देवरीमध्ये कार्यरत आहे. त्यांचं कार्य सगळ्यांना माहीतच आहे. म्हणून आपण शाह महाजन संस्था, लोकेश्वरी ट्रस्ट आणि पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जे 13 पुरस्कार आज जाहीर केले त्या सर्व पुरस्कार प्राप्त सत्कारकर्त्यांचे देवरी वासियांतर्फे मी हार्दिक अभिनंदन. पुरस्काराबद्दल मी जास्त बोलेन कारण सन्माननीय व्यासपीठ आहे, आपले सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत आणि आभार यामध्ये बराच वेळ केलेला आहे. जे 13 क्रायटेरिया आपण या ठिकाणी निवडले गेले त्यामध्ये मला 3 नावं आमच्या भागातले आढळून आले. त्यापैकी एक मुंबई, दुसरं कुडाळ आणि 3 नंबर अहिल्यानगर. तर खऱ्या अर्थानं हा जो आपण राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आहे हा आपण जसं म्हटलं जातं की महाराष्ट्रासाठी चांद्यापासून बांध्यापर्यंत हे फक्त ऐकण्याच्या बाबतीत होतं, परंतु राज्यस्तरीय ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी मुंबई हे आपले टोकाचे दुसरं टोक आपलं देवळी, मुंबईपासून देवळीपर्यंत आपण सर्व जिल्ह्यातील सर्व शहरांमधील आपण ॲप्लिकंट्स यांना कव्हर केलेले आहे. याबद्दल आयोजकांचं विशेष अभिनंदन. सहकार आमचा पश्चिम महाराष्ट्र निवासियांचा आवडीचा विषय सहकार, तो विषय आपण यामध्ये इन्क्लूड केला त्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन. आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना या पुरस्काराबद्दल कल्पना नसावी, नाहीतर त्यांनी नक्कीच ॲप्लिकेशन केलं असतं आणि हा पुरस्कार आम्हालाच मिळाला असता अशी आम्हाला खात्री आहे. या ठिकाणी ज्यांना सहकारमध्ये महर्षी पुरस्कार प्राप्त झालेला आहे हरिकर सर यांचं या ठिकाणी अभिनंदन. आपण जे बोलतो ज्यासाठी आपण आज आलेलो आहोत पुरस्कार घेण्यासाठी ते आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. असे म्हणतात की बोलले ते चाले त्याची बंधावी पावले. या पुरस्कार डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, ज्यावेळी पर्यावरण भूषण पुरस्कार, ते मला आता नाव समोर येत नाहीये, सरांना देण्यात आला त्यावेळी
सरांनी जो बुके होता तो बुके कृपया आम्हाला देऊ नका, मी गुलाबाचं फुल घेईन असं आवर्जून सांगितलं. म्हणजे आपण पर्यावरण प्रेमी आहोत हे आपल्या फक्त पुरस्कारापर्यंत मर्यादित न राहता आणि इथून पुढे देखील माझी जी निष्ठा आहे ती कंटिन्यू ठेवी याबाबत त्यांनी आज आपल्या पूर्वीतच नक्कीच दाखवून दिलेलं आहे. आयोजन कमिटीला एक मैत्रीपूर्ण सजेशन माझं असेल, 2 सजेशन असतील तसं सांगायला गेलं तर. एक तर हा कार्यक्रम शनिवारचा आपण ठेवावा, रविवार एकच दिवस मिळतो आम्हाला, त्यामुळे बाकीच्या कमिटमेंट देखील असतात आम्हाला आणि तिकडे जायला देखील असते. आणि दुसरं असेल की या 13 पुरस्कारांमध्ये आपण 2 पुरस्कारांची जर येत्या वर्षामध्ये जर वाढ केली तर आम्हाला नक्कीच आनंद वाटेल. यामध्ये जसं आपण लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार आपण जसा जाहीर करतो तसं आपण गोंदियावासी आहोत, देवरीवासी आहोत, तर आपल्या आयोजन कमिटीमार्फत गोंदियातील लोकमत गोंदिया ऑफ द इयर आपला ज्या संस्थेचं नाव आहे त्याप्रमाणे गोंदिया ऑफ द इयर असा जर एखादा पुरस्कार आपल्याला वाढवता आला तर आनंद वाटेल. आणि दुसरा म्हणजे आमच्या हक्काचा प्रशासन रत्न पुरस्कार तुम्ही जो दिलेला आहे यामध्ये प्रशासनाच्या बरेच अंग येतात, परंतु गोंदिया जिल्ह्याचं प्रशासन हे पोलीस ओरिएंटेड चालतं हे आपल्याला देखील माहीत आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये आपल्या पोलीस विभागामार्फत जे नक्षलमुक्त अभियान सुरू आहे त्यामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासात जे सक्सेस मिळालं नव्हतं ते आपल्याला माननीय DIG सर SP सरांच्या मार्गदर्शनामध्ये मिळालं. आपण एकूण 14 नक्षलवादी की जे दरेकसा दलमचे होते यांना आपण सरेंडर करण्यास प्रवृत्त केलं आणि आपला गोंदिया जिल्हा हा ऑलमोस्ट नक्षलमुक्त जिल्हा झालेला आहे. तर पोलीस विभागामध्ये कार्य करत असताना प्रशासन रत्न पुरस्कार आपण ज्यावेळी देतात त्यावेळी बाकीच्या विभागांना बरेच स्कोप मिळतात समाजाच्या दृष्टीने काम करण्यासाठी. पोलिसाचं काम हे समाजाच्या पॉझिटिव्हचं काम असतं असं कोणीही बघत नाही, कारण वैद्यकीय अधिकारी आपल्या इथे उपस्थित आहेत, ते जीवदान देण्याचं काम करतात. बाकीचे विभाग असतात ते आपापल्या परीनं सरकारी पेमेंटमधून आपली जी समाजसेवा करता येईल ते करण्याचं काम करतात. पोलिसांसाठी एक विशेष पोलीस प्रशासन रत्न पुरस्कार आपण या ठिकाणी इथून पुढच्या वेळी सुरू करावा अशी आमची आवर्जून मागणी असेल. कालचं एक उदाहरण सांगतो, जास्त वेळ गेला नाही. काल आम्ही महाराष्ट्र पोलीस रेजिंग डेचा कार्यक्रम मुख्यालय गोंदिया येथे दाखल त्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलं होतं. रिटर्न येत असताना गोरेगाव मार्गे आम्ही रिटर्न येत होतो, तर एक 4 व्हीलरचा ॲक्सिडेंट होऊन पडलेला त्यातील एक मयत झाला होता, दुसरा अगदी अंतिम घडी श्वास घेत होता. गर्दी भरपूर होती. ज्या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसली त्या ठिकाणी आपल्याला कॉम्युनिकेशन्स केलं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. कोणतंही विशेष काम आम्ही केलं नाही, परंतु त्या ठिकाणी आमचे PI डांगे साहेब होते आणि आमचे केशोरीचे मंगेश काळे साहेब होते. या दोघांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता 112च्या 108च्या गाडीला आपण कॉल देखील दिला होता, परंतु त्या मुलाचे अंतिम श्वास सुरू होते. तर त्या गाडीचे वाट बघत बसलं असतं तर 10 मिनिट लेट जरी झाला तरी आपण पोत्याचं नव्हतं होऊन बसला असतं. परंतु त्यावेळी त्यांनी स्वतः आणि आमच्या पोलीस अंमलदारांनी त्यांनी स्वतः त्या इंज्युअर्ड पर्सनला एकाने हात पकडला आणि एकाने पाय पकडला, PI दर्जाच्या अधिकाऱ्यांनी, आणि त्यांनी आपल्या पोलीसच्या गाडीमधून त्याला PHCला रेफर केलं. पुढे त्याला गोंदियाला रेफर केलं आणि आता सद्यस्थितीमध्ये त्याचं प्रायव्हेट हॉस्पिटल नागपूर येथे त्याची झुंज सुरू आहे त्याच्या आयुष्याबाबत. परंतु एक आपल्याला आनंद मिळाला की जर त्यामध्ये 10 मिनिट जरी लेट झाला असता तरी आपल्याला या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं समोर काढ आल्या असत्या. तर सांगण्याचा उद्देश हा होता की त्या ठिकाणी आमची गाडी जाण्याच्या अगोदर जवळपास 50 ते 100 लोक होते, परंतु भीती हेच होती की आम्ही स्वतःहून कोणाच्या स्वतःच्या गाडीतून त्या मुलाला PHC पर्यंत जाणं होतं. 5 किलोमीटरचं अंतर होतं, परंतु माझ्या गाडीचं सीट कवर खराब होईल यामुळे कोणीही गजबत नव्हतं की यामुळं माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं जाईल. तर आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगानं आपण देखील एक समाजाचे महत्त्वाचे घटक आहोत. त्या दृष्टीने आपण एक स्वतः बाबतीत आपण ठाण घेऊया की नवीन वर्ष आहे, तर ज्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्हली कॉन्ट्रीब्युशन
देता येईल त्या ठिकाणी आपण नक्कीच देऊ. आमच्या जाण्याच्या अगोदर आमची अशी एक माणूस म्हणून अपेक्षा होती की कोणीतरी निदान त्या मुलाला जो 10-15 मीटर आतमध्ये पडला होता त्याला निदान रस्त्यापर्यंत तरी आणून ठेवणं अपेक्षित होतं, परंतु त्याला हात लावायला देखील कोण तयार नव्हतं. तर ही चित्र बदललं पाहिजे, हे येणाऱ्या काळात चित्र बदललं पाहिजे. बाकी महात्मा गांधीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला देर इज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड बट नॉट फॉर एव्हरीवन्स ग्रीड. या जगामध्ये प्रत्येकाच्या गरजेपुरतं भरपूर आहे, परंतु प्रत्येकाच्या लालचेपोटी काही नाही. कारण प्रत्येकाने जर लालच करायला ठरवली तर अंतिमातल्या अंतिम व्यक्तीला आपल्याला जो अंत्योदय जो म्हणतो आपण तो आपल्याला करता येणार नाही. तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हे जर आपण प्रत्येक कृतीतून असं म्हणत नाही की तुम्ही फुल्ली डेडिकेटेड, जसे तिवारी साहेबांचं काम सुरू आहे तसं फुल्ली डेडिकेटेड आपण त्याच कामामध्ये गुंतून राहिले सगळ्यांना शक्य देखील होणार नाही हे मी समजू शकतो. आपले काही फॅमिली आपण कमिटमेंट्स असतात, नंतर आपल्या नोकरीचे रिस्ट्रिक्शन्स असतात, तर यामध्ये आपल्याला या गोष्टी करण्यास शक्य होत नाही. परंतु ज्या ठिकाणी आपण एखाद्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकलो तर त्यापेक्षा मोठा आनंद आपल्याला दिसून येणार नाही. प्रेक्षकांमध्ये मला कुलदीप दिसत आहेत. कुलदीप आम्हाला नेहमीच मगरडोह UP-मध्ये जे काही पॉझिटिव्ह काम होतात मगरडोहच्या लोकांसाठीचे, यामध्ये दीनबंधू संस्थेच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सहकार्य करत असतात. एक समोर दिसलेलं म्हणून उदाहरण मी सांगितलं, हेल्पिंग ग्रुपचे मेंबर आहे तिथं. ते कोणताही मी त्या ग्रुपचा मेंबर देखील आहे व्हॉट्सअपच्या. अगदी बारक्यातल्या बारकी जरी गोष्ट एखाद्या वॉलेट जरी पडलेला असेल तरी त्या ग्रुपवर ते पहिल्यांदा फोटो येतो आणि ते मिळाल्याचं त्या ग्रुपमध्ये ते देखील कळवलं जातं. म्हणजे आपल्या परीने आपण जग सुंदर करण्याचा हे प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. तर हे देखील आजच्या या दृष्टीने समाजभूषणच आहे. सिव्हिल सोसायटीबद्दल मला एक शेवटी जाता जाता म्हणावंच लागेल. देवडीची जी सिव्हिल सोसायटी आहे, सिव्हिल सोसायटी म्हणजे काय की ज्याला आपला नियमित संसार सुरू ठेवण्यास चांगलं उत्पन्न आहे, इन्कम आहे, परंतु देखील मी समाजाचा घटक असल्यामुळे मी समाजाचं देणं लागतं. ही जी भावना आहे ही भावना देवडीच्या लोकांमध्ये अतिशय जागृत आहे. कारण ही जर जागृत नसती भावना तर हा पुरस्कार सोहळा आजच्या ठिकाणी आजच्या दिवशी ईस्टर्न मोस्ट सिटी ऑफ महाराष्ट्र देवडी या ठिकाणी घडला नसता. तर ही भावना या सिव्हिल सोसायटीमध्ये जागृत आहे. अशीच आपण वाढीस लावू आणि देवडीच्या व महाराष्ट्राच्या निसर्गाने शेवटी आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी हातभार देऊ. थांबलेलं भाषण माझं मी थांबवतो. पुढील काही कमिटमेंट्स आहेत माझ्या आजच्या रविवारच्या, त्यामुळे मला जाणं भाग आहे. सर्व पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तींचे या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. आपण जो जगन्नाथाचा रथ उडत आहात आतापर्यंत तो तसाच उडत नेऊन आपल्याला आपल्या कार्यातून एक चांगली कार्यसिद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.
थोडंसं एक मनोरंजन व्हावं एवढा मोठा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो, सन्मानाने या ठिकाणी आमंत्रित केल्या जाते आणि आमच्याकडून सद्भावना जर व्यक्त झाल्या नाही तर निश्चितपणे कुठेतरी चुकचुकल्यासारखं होईल. म्हणून सन्माननीय अशा या पुरस्कार सोहळ्याचे संपूर्ण आयोजन करते यांचा मनपूर्वक आभार मानतो. मला शिक्षक रत्न पुरस्कारानं त्यावेळी सन्मानित करण्यात आलेला विराम चाशे जवळच भंडारा जिल्ह्यातील लांबे तालुक्यातील दापोरी येथील रहिवासी. माझ्या सुरुवातीच्या नोकरीचा जो क्रम आहे हा अतिशय सुप्रसिद्ध शाळा म्हणजे सुप्रसिद्ध करण्यामागे सुद्धा फार मेहनत लागते. निश्चितपणे मॅडमने सांगितलं की पुरस्कार हा साध्या पद्धतीने भेटत नाही, तर त्याला फार अपार अशी मेहनत करावी लागते आणि त्याच मेहनतीचं फळ की एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराशी ही तयार झाली. त्या खराशीला जवळपास 2 ते 2.5-3 लाख लोकांनी भेटी दिल्या. त्यात घडलेलो आम्ही त्याच्यानंतर आम्ही नवीन शाळेमध्ये बदलून गेलो. मी आता सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव तालुका साकोली या ठिकाणी कार्यरत आहे. अगदी 13 पटासंख्या असलेली ती शाळा होती. आज जवळपास 80 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत. का तर शिक्षणाचा जो विषय सुरू केला होता तो एवढा प्रचंड उद्रेकाने जवळपास पंचक्रोशीमध्ये पवरला. जवळपास तिथे 8 ते 10 गावचे विद्यार्थी शिकायला येतात. तरी साकोलीवरून विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला येतात. गावातले 20 आणि बाहेरचे 60 लोक स्पेशली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणून देतात. कुठे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. तर हा जो काम आहे हा त्या ठिकाणी प्रायमरी करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि ते करण्याचं जे भाग्य आहे करत असताना अनेकांनी सहकार्य केलं. निश्चितपणे पत्रकार व्यवस्थापन असो, माझ्यासोबत आता दरम्यान पुरस्काराने सन्मानित किशोर भाऊ आहेत, त्यांचीही फार मदत झाली. अगदी शेजारच सांगणी या गावात गेले होते आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला उचलली. चांगल्या त्या गोष्टीची जर निवड जर झाली तर निश्चितपणे प्रेरणा देते. आज हा जो पुरस्कारासाठी आज सन्माननीय समितीने माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सर खराशीमध्ये एवढं सुंदर काम केलं होतं आणि जवळपास 100 विद्यार्थी नवोदयला लावले होते. एवढा जवळपास सुंदर असा प्रवास झाला आणि त्याची परिणामकारकता अशी झाली की विद्यार्थ्यांमध्ये जे सकारात्मक बदल झाले. तर एखादा म्हणजे सीबीएसई पॅटर्न मध्ये जो विद्यार्थी उत्कृष्ट विद्यार्थी जो सीबीएसई मधला असेल तो सुद्धा आमच्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांच्या समोर थोडासा तुझाच करेल. अशा पद्धतीच्या व्यवस्था त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जो दम भरला होता अतिशय सुंदर असं घडवणूक केली होती. याचीच परिणामकारकता खराशी घडली. आज माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये छोटीशी शाळा आज 13 वरून 80 पटसंख्या भंडारा जिल्ह्यातील अति उत्तम उत्कृष्ट शाळा म्हणून मागच्या वर्षी प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याच्या आधी द्वितीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आणि आता कालच माझी पत्नी त्या झाडगावावरून एका दुसऱ्या नवीन ठिकाणी झाली. नवीन प्रवास करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा त्या बांबणी येथील गावाने मला आमंत्रित केलेला आहे. असा हा एक छोटेखानी प्रवास 19 वर्षाची सेवा आणि या माध्यमातून मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार मी सर्व या राज्यस्तरीय पुरस्कार समितीचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली आणि सुंदर असा प्रवास पुढेही राहील. निश्चितच तुम्हाला मी आश्वासन देऊ इच्छितो की पुढेही शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करून विद्यार्थी विकासाचा भूमी गेल्यासाठी प्रेरित राहू अशी या ठिकाणी आश्वासन देऊन मी माझे 2 शब्द बंद करतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमचा आदर्श नक्कीच आमच्या मणी राहील आणि आम्ही सुद्धा त्या दिशेने प्रयत्न करण्यास तत्पर होऊ. साथ ही मेरे साथ जिन विशिष्ट कार्य करने वाले विशिष्ट क्षेत्र में कार्य करने वाले सभी सत्कार मूर्ति और हमारा जो सत्कार हुआ है उसमें सबसे बड़ा योगदान देने वाले आप सभी मेरे भाई और बहनों. सच्चाई तो यह है कि अकेला आदमी सब कुछ नहीं कर सकता. जब तक आप सभी का समाज का और पूरे वर्ग का साथ न हो तब तक हमको आज जो ये भी सफलता मिली है जिसकी वजह से हमारे को जो सत्कार किया जा रहा है निश्चित रूप से सत्कार हमारा नहीं आप सभी का है. और मैं इसके लिए आप सभी लोगों को धन्यवाद देता हूँ कि आपने हमको इस लायक समझा, संस्था ने हमें इस लायक समझा और आज हमारा ये सत्कार करके हमारा उत्साह द्विगुणित किया है. मैं उसके लिए 1-2 लाइन बोलना चाहूँगा कि दिया है प्यार जो आपने उसे मैं कभी ना भुला पाऊँगा. समाज की सेवा के पथ पर मैं खुद को हमेशा पाऊँगा. ये सम्मान एक नई ऊर्जा है, एक नया विश्वास है. आप सभी का साथ ही मेरे लिए सबसे बड़ा खास है.
साथियों, मैंने 11 फरवरी 1977 को जैसे फखरुद्दीन अली अहमद की डेथ हुई और उस समय मेरे माता पिता जो चर्चा कर रहे थे, उस समय टीवी नहीं था, रेडियो का था, उस पर समाचार आया और जब चर्चा कर रहे थे वहीं से मेरा सामाजिक जीवन में कार्य करने का मेरे मन में मैंने ठान लिया और मैंने वहीं से अपनी शिक्षा को अधूरी छोड़कर सामाजिक जीवन में कर लिया। विद्यार्थी जीवन में आने के बाद मैंने देखा कि विद्यार्थियों को क्या जरूरत है, उच्च शिक्षा और टेक्निकल की आवश्यकता है। तो मैंने देवरी में ITI कॉलेज खोलने के लिए सतत प्रयास किया, जिसकी वजह से आज हमारे देवरी में ITI कॉलेज हुई। उसके बाद प्रफुल्ल पटेल साहब को यहाँ पर हमने घेर कर मैंने देवरी में उच्च शिक्षा की व्यवस्था करवाने के लिए उनसे प्रयास किया और उसमें आप सभी हमारे युवा साथियों ने साथ दिया। उसके बाद देवरी में जो कुछ भी डेवलपमेंट हुआ या बाद में मुझे पंचायत समिति में काम करने का मौका मिला और मैंने कहा कि हम तो वोट मांगते समय बड़ी बड़ी बातें करते हैं कि हम सर्वांगीण विकास करेंगे, लेकिन करेंगे कैसे? लोगों को जो सपने दिखाए वो पूरे कैसे करेंगे? उसी समय हमारे महाराष्ट्र के मेरे सबसे बड़े आराध्य मानूंगा मैं उनको, आज वो इस दुनिया में नहीं है, RR पाटिल साहब, जिन्होंने एक प्रोग्राम लाया था संत गाड़गे बाबा ग्राम स्वच्छता अभियान। और उस समय हमें देवरी में 2 वीडियो की डबल वीडियो की पंचायत समिति बोलते थे, मैं और हमारे रुद्रकांत साहब। उनके जैसा वीडियो मुझे मिला जिसने मुझे पूरा अधिकार दे दिया था कि तिवारी जी जो भी प्रोग्राम आते हैं, डाक पैड आती है ना, आप पहले चेक कर जाओ। मैं पहले ऐसा पदाधिकारी था कि जो भी डाक पैड आती थी पूरी डाक में चेक करता था और जो भी प्रोग्राम आते थे या कोई भी आता था मैटर वो मैं पढ़ता था। मैंने जैसा संत गाड़गे बाबा अभियान का प्रोग्राम आया, मैंने कहा संतोष हम तेरे को तालाब से उनका चिराग मिल गया। इसी प्रोग्राम के माध्यम से तू दे जो लोगों को सपने दिखाया कि स्वच्छता से समृद्धि की ओर अपन अब चढ़वट चालू कर देंगे और पूरे देवरी तहसील में हमने वो चढ़वट चालू किया। देखते देखते देवरी में एक अभूतपूर्व चढ़वट हुई और देवरी जैसा जो जिसको नक्सलग्रस्त अति दुर्गम भाग कहा जाता था, उस क्षेत्र का गांव महाराष्ट्र में टॉप पर आने लगा। महाराष्ट्र के RR पाटिल साहब ने जब हमारी देवरी पंचायत समिति महाराष्ट्र में सर्वोत्कृष्ट पंचायत समिति करके पुरस्कार मिल रहा था, उन्होंने फोन लगा के पूछा, वो फोन भी मैंने ही अटेंड किया, वीडियो साहब नहीं थे, मैंने फोन अटेंड किया। मैंने कहा उन्होंने तुमच्याकडे पूर्णकालीन अधिकारी नाही, CO नाही, अधिकारी नाही, 60% तुमच्याकडे अधिकारी कमी आहेत, अशा परिस्थितीत तुमच्या इथे एवढं चांगलं काम झालं कसं? मला साहेब आम्ही प्रपत्रामध्ये दिलेली माहिती सध्याच तुम्ही पडताळून बघा आणि योग्य काम असेल तरच आम्हाला पुरस्कृत करा, अन्यथा नाही। आम्ही पुरस्काराकरता आम्ही काम केलं नाही, आमच्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही केलेलं काम आहे आणि त्याची पावती आहे। उन्होंने तुरंत बुला करके देवरी पंचायत समिति को जो सबसे मागासनी बोली जाती थी, अब हमारे महाराष्ट्र की ज्येष्ठ श्रेष्ठ लोगों के क्षेत्र की पंचायत समितियों को छोड़ के देवरी पंचायत समिति का सत्कार हुआ। महाराष्ट्र के मंत्रालय में जब कल सुनीताताई पवार, अजितदादा पवार साहब जो हाई प्रोफाइल नेता है महाराष्ट्र के, उनकी धर्मपत्नी ने जयलक्ष्मी चेकन मैडम थी, उनसे कहा डेप्टी सेक्रेटरी की दादा एवढे योजना आणतात परंतु आपला गाव आदर्श गावाच्या पात्रतेमध्ये का बसत नाही? तो उन्होंने कहा कि गोंदिया जिले में देवरी में संतोष तिवारी है, वो इस मामले में थोड़ा सा एक्सपर्ट है, उसको बुला के दे। उसने उनके पास उस समय मोबाइल का काम नहीं था अपना, उसके पास अपना नंबर नहीं, उन्होंने PN देशपांडे साहब हमारे देवरी में गोंदिया जिले के SP साहब थे, उनको फोन लगाया। उसने देवरी में राजा पवार साहब थानेदार थे, उनको फोन लगाया, अरे बोलो संतोष तिवारी को बोलो कि वो बारामती जाएगा। मेरे को राजा पवार साहब बोले तिवारी जी तुमको अजितदादा पवार की मिसेज ने बुलाई। बोला साहब चक्कर इसमें से क्यों करते हो ऐसे? नहीं बोले तेरे को बुलाई और मैं टिकट बना के दे रहा हूँ, तू जा। अभी तेरे साहब ने बोले कि उसकी टिकट भी तुम बना के दो। मेरी टिकट बना दी गई, मैं अजित दादा साहब के गांव गया और जब गांव गया तो उन्होंने मुझे कहा की तिवारी जी माझा गाव आदर्श गाव झाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे आणि तुम्ही करू शकता का? मला ताई कर लेंगे बोले, पण मला एक लक्षात ठेवा की दादा पवार साहेबांनी म्हणे लोकांना एवढं चढवलेलं आहे, म्हणे डोक्यावर घेतलेलं आहे की हे लोक एवढे माजले आहेत म्हणे की हे छोटे मोटे नेत्यांना अधिकाऱ्यांना जुमानत नाही। मला ताई फर्स्ट क्लास में आने वाले लड़के को कोई भी मेरिट पे लाएगा, बार बार फेल होने वाले लड़के को मैरिज में लाने की कीमत ताकत हम लोग रखते हैं और वो अपन करके दिखाएंगे। हम सब जनशक्ति के साथ काम करेंगे, निश्चित रूप से आपका गांव महाराष्ट्र में ठप्पर आएगा। उसके बाद 6 महीने मेरा डेरा वहाँ रहा और सौभाग्य की बात है कि आप लोगों ने मुझे जो सहयोग दिया था आदर्श गांव बनाने में और उससे जो मैंने सीखा था, उसके वजह से हमने महाराष्ट्र के हाई प्रोफाइल लीडर अजित दादा पवार साहब के गांव को भी महाराष्ट्र में टॉप पे लाने के लिए काठियावाड़ी को अपने प्रयत्न किया और सफल प्रयत्न मिला। उसके बाद शिखर परदेसी साहब जो महाराष्ट्र में भी
मुख्यमंत्री साहब के पर्सनल सेक्रेटरी, उन्होंने फिर बार बार मेरी यवतमाल जिले में, नांदेड़ जिले में, अकोला जिले में मीटिंगें लगाई और हमको सफलता हासिल हुई। मुझे ये कहना है कि ये सब मेरा काम नहीं है, ये आप लोगों के द्वारा जो सहयोग दिया गया और उससे जो इसको कार्य करने की जो मुझे सफलता मिली और मेरे को प्रेरणा मिली, उसी को जो हम सब कर रहे हैं। और मेरा ये कहना है कि हर क्षेत्र में, अभी बीच में मेरा स्वास्थ्य थोड़ा सा खराब हो गया था, उस वजह से मैं थोड़ा 1.5-2 साल थोड़ा सा सक्रिय नहीं रह पाया, लेकिन अभी फिर से मैं तंदुरुस्त हो गया हूँ और मैं पूरी तरीके से आप सब लोगों की सेवा में हूँ। मैं आप लोगों को बता देना चाहता हूँ, विशेष करके अभी जो देवरी के भी लोग हैं उनको भी और हमारे सभी लोगों को, कि हम देवरी शहर को एक बार आत्मनिर्भर शहर बनाने का और हिंदुस्तान का सबसे बड़ा पहला शहर होगा जो आत्मनिर्भर होगा, जो शासन से किसी प्रकार के अनुदान की अपेक्षा नहीं करेगा। उल्टा हम शासन के तिजोरी में यहाँ से 4 से 5 करोड़ रुपए का अनुदान देंगे कि लोग देश चलाने के लिए हमारे गांव से योगदान देंगे। इस तरीके से हम लोग देवरी की प्लानिंग करके देवरी का डेवलपमेंट करेंगे, ताकि देवरी का किसी प्रकार का टैक्स न बढ़ाते हुए भी हम देवरी का इनकम सोर्स बढ़ाएंगे, देवरी के लोगों को वो सारी सुविधाएं उपलब्ध कराएंगे। उसके लिए आप सब लोगों का सहयोग होगा। पद पे रहना ये सबसे बड़ी बात नहीं है, हम लोगों ने मिलकर काम करना ये सबसे बड़ी बात है। और तभी हम सभी क्षेत्र में जो लोग काम कर रहे हैं, चाहे वो नक्सलग्रस्त क्षेत्र हो, अभी मेरे को 4 दिन पहले एक आदमी ने टोक दिया, अरे संतोष तुम क्या कर रहे हो? मतलब क्या? अरे बोले हीरे को तो सब नक्सल एरिया से निकाल दिए, हाँ अब लोगों को बेनिफिट मिलना मुश्किल होगा। बोला साहब नक्सल की बेनिफिट नहीं मिलेगा चलेगा, पर नक्सलग्रस्त नक्सल मुक्त होना बहुत जरूरी है। बोले नहीं, अभी जो तूने 2003 में जो देवरी को लोड शेडिंग मुक्त कराया था, फिर से लोड शेडिंग चालू हो जाएगी, फिर मतलब वो अंधेरा चलेगा। लेकिन जो लोगों के घरों में आज जो अंधेरा फैला हुआ है, कई घर उजड़ गए हैं, वहां पर प्रकाश लाना जरूरी है। इसलिए पुलिस विभाग और बाकी के सभी विभाग के लोग अपनी जान की परवाह न करती से जीने को नहीं बल्कि पूरे देश को हम जो नक्सल मुक्त करने जा रहे हैं, उसमें हम लोगों ने पुलिस विभाग का धन्यवाद मानना चाहिए और उनको सहयोग करना चाहिए। ये बहुत अच्छा राष्ट्रीय कार्यक्रम है, उसमें आप सभी लोगों का सहयोग रहेगा। मैं ज़्यादा बोलना नहीं चाहता, साहब को भी जाना है, कई और उदाहरण है। मैं और एक छोटा सा यहाँ बहुत सारे लोग आए, उनको एक उदाहरण सूचना देना चाहता हूँ कि आरोग्य की दृष्टि से आज कई लोग कई प्रकार की बीमारियों से पीड़ित है। हमारे प्रज्ञा भाभी ने बताया कि संतोष तिवारी बताते रहता, मैं ट्रेन में बैठूँ, प्लेन में बैठूँ, कहीं बैठूँ, ये बात बोलता हूँ ताकि किसी के घर का चिराग बुझने वाला हो तो कम से कम वो ना बुझे, उसको सहारा। छत्तीसगढ़ में नारायणपुर एक गांव है जहां पर एक हेमचंद माझी वैद्यराज है, आप अपने गूगल में सर्च कर सकते हो। वो वैद्यराज सिर्फ उसके पास बांस की लकड़ी है, इस साइड वो पकड़ता है, इस साइड दूसरे को पकड़ाता है और 1 मिनट में आपके शरीर में कौन कौन सी बीमारी है ये बताता है। उसको किसी प्रकार की फीस लेता नहीं, 1 मिनट में आपका डायग्नोसिस करके 4थे स्टेज का कैंसर होगा, चाहे कितना भी क्रिटिकल बीमारी हो, वो तुरंत उसका इलाज आपको देता है। उसके गांव में जाओ, उसको नक्सल लोग मारने वाले थे तो स्टेट गवर्नमेंट ने, मध्य प्रदेश सरकार ने उसको लाके नारायणपुर में गवर्नमेंट का क्वार्टर दिया है, वाइड सिक्योरिटी है, उसको पुलिस उसकी सिक्योरिटी में रहती है, वहाँ पर वो सिर्फ चेक करता है। उसका गांव वहाँ से 40 किलोमीटर दूर कोटा नगर है, वहाँ आपको जाना है। इसमें चेक करने के बाद वहाँ पुलिस वाले बैठे रहते, वो लिख के देते कि इसको क्या बीमारी है, वो बताते जाता है, लिख देते। वो चिट्ठी लेके उसके गाँव जाओ, वो पैसे मिलता नहीं, तुम्हारी इच्छा है तो 100-50 रुपये डाल दो। वो पुलिस गाँव बेचारे जो सेवादारी पुलिस वाले हैं वो लोग ले लेके उठा लेके उनकी सेवा में काम आ जाता है। लेकिन उसके गाँव जाने के बाद में फिर वो दवा 300 रुपये से 500 रुपये महीने के हिसाब से मिलती है। मैंने देवरी में पंचशील चौक पर रहने वाली आचार्य कुमरे भाई है, जो 4थे स्टेज की कैंसर की पीड़ित थी, आज वो स्वस्थ है, मस्त है। उसके बाद मसल्स कैंसर वाला एरोली का था पाटिल करके, वो भी आज बढ़िया स्वस्थ हो गया। मैंने पिछले 4 महीने में 150 पेशेंट जो है कैंसर, साइटिका और किडनी के ठीक हुए हैं। मैंने उनको सेवा देने का काम किया है। जिस किसी को भी जाना हो नारायणपुर, आप वैद्यराज के पास जाइए, कम से कम इस दृष्टि से जो घर उजड़ने वाले हैं उजड़ने से बचेंगे। जो आया है उसको तो जाना है, ये निश्चित है, मुझे भी जाना है। मेरा भी जाने की जहाज नंबर 6 जनवरी 2039 का है, उस दिन मैंने दुनिया को छोड़ना है, ये निश्चित है।
वर्ष 6 जून 2039 है। उसके पहले उतने दिन झेलो या मैंने सेवा करना। 1 साल सेवा नहीं कर पाऊंगा, लेकिन 2038 तक जरूर सेवा करूंगा और आप लोगों का सहयोग मिलेगा। आज जो हमारा यह सत्कार हुआ, विशेष करके मैं सभी वो संस्था श्याम महाजन बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पत्रकार संघ और हमारे दुकेश्वरी मंदिर ट्रस्ट, इन सभी का धन्यवाद देता हूँ। और आप सब लोगों का धन्यवाद कि आपने मुझे इस लायक समझा और सहयोग किया। आगे भी आप सहयोग करते रहेंगे। इन अपेक्षाओं के साथ अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस लायक समझा और श्याम महाजन बहुउद्देशीय संस्था को बहुत बहुत हार्दिक बधाइयाँ कि वैसे कार्यक्रम करते रहे, क्योंकि यहाँ पर बात पर्यावरण की हो रही थी तो मुझे लगता है कि मुझे पर्यावरण के लिए एक कविता पढ़नी चाहिए, क्योंकि मैं एक कवित्री हूँ। तो पर्यावरण की कविता आप मुझसे सुनेंगे। उसके पहले गणेश जी के चरणों में वंदन। माँ सरस्वती की उपासक हूँ, माँ सरस्वती को वंदन। और माता पिता उसके बाद आते हैं, तो एक मुक्ता, उसके बाद मेरी कविता। माँ धरती पिता आसमान है, माँ धरती पिता आसमान है, इन दोनों से ही तो मेरा जहान है। माँ धरती पिता आसमान है, इन दोनों से ही मेरा जहान है। एक है बरगद की छांव तो दूजा सर पर आसमान है, दूजा सर पर आसमान है। और यहाँ पर क्योंकि छोटे छोटे बच्चे आए हैं तो बच्चे ने बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया, उनके लिए मुक्त है। पढ़ लिख कर बुलंद कर हौसलों को, पढ़ लिख कर बुलंद कर हौसलों को, ऊंची तू उड़ान भर। पढ़ लिख कर बुलंद कर हौसलों को, ऊंची तू उड़ान भर। दिखा अपना हुनर और मुट्ठी में आसमान कर, मुट्ठी में आसमान कर। अब मेरी पर्यावरण की रचना है कि धरती माँ अपना दर्द कह रही है हम सब से कि हम सब मानव पर्यावरण को क्या दे रहे हैं। वो तो हमको निस्वार्थ सब कुछ देती है, लेकिन हम उसको क्या दे रहे हैं, सुनिएगा। हे धरती के मानव सुन लो, तुमको आज सुनाती हूँ। हे धरती के मानव सुन लो, तुमको आज सुनाती हूँ। मैं धरती, मैं वसुंधरा, मैं प्रकृति, मैं अपना दर्द बताती हूँ, मैं अपना दर्द बताती हूँ। हे मानव तुमने धरती पर कांक्रीट का जाल बिछा दिया। हे मानव तुमने धरती पर कांक्रीट का जाल बिछा दिया। लोहा सीमेंट लगा लगा धरती का सीना चीर चीर लोहा सीमेंट लगा दिया। धरती का सीना चीर चीर लोहा सीमेंट लगा दिया। धरती के अंदर छाले होंगे, धरती के अंदर छाले होंगे तो तुम ठंडक ना पाओगे। नाश करोगे धरती का तो भूखे ही मर जाओगे, तुम भूखे ही मर जाओगे। अब देखिए, हम खेतों की जमीनों पे घर बना रहे हैं, खेतों किसानों को तड़पा रहे हैं। उसके लिए है खेत खलिहानों को नष्ट करके किसानों को तड़पाते हो, खेत खलिहानों को नष्ट करके किसानों को तड़पाते हो। धरती के तुम कर्मवीरों को रुपयों की धौंस दिखाते हो, धरती के तुम कर्मवीरों को रुपयों की धौंस दिखाते हो। सोचो नादानो मूर्ख मानो, सोचो नादानो मूर्ख मानो, क्या तुम रुपया खाओगे? नहीं रहेगा किसान तो तुम अन्न कहाँ से पाओगे, तुम अन्न कहाँ से पाओगे। हे धरती के मानव सुन लो, तुमको आज सुनाती हूँ। मैं धरती, मैं प्रकृति, मैं वसुंधरा, मैं अपना दर्द बताती हूँ, मैं अपना दर्द बताती हूँ। अब देखिए, धरती तो धरती, हमने वायु से भी अभी पानी निकालने का वैज्ञानिक लोग परीक्षण कर रहे हैं कि वायु से हम पानी निकाले। धरती तो धरती, तुमने तो वायु को भी ना छोड़ा है। प्रदूषण से भरा है आकाश, कहीं भी ना कोड़ा है। इस पर भी तुम ना रुके, अब सूरज को भी निकोड़ा है। चिंता देता है पर्यावरण, मन नहीं तुम्हारा भरता है। ऐ लालची मानव देख, ऐ लालची मानव देख, मत कर तू छेड़ाछाड़ी। धरती ऐसी पलटेगी कि लथड़ेगी तेरी गाड़ी, हाँ लथड़ेगी तेरी गाड़ी। वन के वन खत्म हो रहे,
पेड़ लगा या ना लगा मत कर तू विद्वान, पेड़ लगा या ना लगा मत कर तू विद्वान, धरती ऐसी पलटेगी कि लथड़ेगी तेरी गाड़ी और नहीं बचेगी धरती तो तेरा भी होगा अंत, ऐ मानव तेरा भी होगा अंत, ऐ मानव तेरा भी होगा अंत। धन्यवाद भाई। और आखिरी में एक मुक्ता, चेहरे पर मुस्कान है आंखों में कृतज्ञता के भाव है, चेहरे पर मुस्कान है आंखों में कृतज्ञता के भाव है, काबिल समझ सम्मानित करने के लिए मुझे आप सबका बहुत बहुत आभार है, बहुत बहुत आभार है, बहुत बहुत आभार। धन्यवाद। विषयी थोडं सांगू इच्छिते. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान संस्कृती जपत माननीय श्री अनिल शिवलाल किरणापुरे यांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती करून शेतीसोबत पूरक व्यवसाय करून उत्पादनात आश्चर्यकारक वाढ करणारे प्रगतिशील शेतकरी म्हणून प्रसिद्धी मिळवली. आधुनिक पद्धतीने शेती करताना आलेला अनुभव त्याचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 संपन्न होत आहे. विविध क्षेत्रात ज्यांनी कर्तृत्व संपन्न केलेलं आहे असं कर्तृत्वाचा गौरव आजच्या या कार्यक्रमात करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारा हा समारंभ. यासाठी प्राचार करणारे डॉक्टर घनश्याम निकाड, त्यांचा परिवार, त्यांची पूर्ण टीम. 1985 का वो 1 जुलाई का दिन मुझे याद है कि यहाँ से साइकिल से नागपुर की जर्नी और रोड फटा हुआ था पूरा, लेकिन उसमें वो प्रयास करने की ताकत देने वाले सम्मानीय मेरे मित्र संतोष कुमार जी तिवारी, उसी के साथ साथ में जिनके नाम में प्रशांत है और सामने में एडवोकेट लगा है, और संगीतवाद परिवार बोले तो पूरे देवरी को चलाने वाला परिवार है. 2 ही नाम मुझे उस जमाने में मालूम थे, एक वासुदेव राव जी संगीतवाद और एक नामदेव राव जी संगीतवाद, और इन लोगों ने पूरा देवरी को, और मैं भी कई बार उनके दुकान में गया था. 1978 का वो साल है, मेरे पिताजी के साथ में मैं सोना गहन रखने गया था एक बार, तो मुझे वो याद है कि वो सोना गहन तो बाद में मिला, लेकिन उनके यहाँ का जो प्यार मिला, मेरे को गोद में बिठाए, कुछ तो भी रहता था खाने का, उनके यहाँ खाना खिलाए, पानी पिलाए, और फिर बाद में बेटा अच्छे से पढ़ाई करना, ये बोले मेरे को, मेरे पिताजी ने घर में लाया, और उसी दिन वो गठा बांध लिया था मैंने कि मुझे आगे जाना ही है. और यहाँ पर चौरागढ़ जी डॉक्टर थे, वो डॉक्टर साहब ने 2 रुपए से दवाखाना चालू किया था. गर्दी इतनी रहती थी कि लोग बाहर के वापस चले जाते थे बगैर इलाज के. यहाँ शर्मा डॉक्टर भी थे जिन्होंने मेरा भी इलाज किया था, और बोले थे कि अगर बच गया तो ऊपर वाले की मेहरबानी, नहीं बचा तो कुछ नहीं कर सकते. लेकिन मैं उस मुसीबत से मुझे बाहर निकाला. यहाँ के डॉक्टर मेंढपालों का इलाज करते हैं, डॉक्टर पाटिल साहब दुर्गा चौक में, लेकिन उन्होंने मुझे बचाया. 7 दिन के बाद मुझे होश आया, और तभी मैंने सोच लिया था कि बनना है तो डॉक्टर ही बनना है. डॉक्टर बनने के लिए आसाइश नहीं था. नागपुर जाने के लिए उतना साधन भी नहीं था, कुछ नहीं थे, तो मेरे गांव के पुलिस पार्टी दुर्चंद राउत इन्होंने अपनी साइकिल दी, और वो साइकिल में प्रेरणा बनी. यहाँ के सुशील सेंद्रे, मधु सेंद्रे, ये उत्कृष्ट संचालन करने वाले मेरे मित्र जी, और ऐसे बहुत सारे दोस्त हैं. यहाँ विजय अग्रवाल है जो देवरी के रहता, धुआरी का परिवार है, खंडेलवाल परिवार है, एक पंचम स्याऊ जी थे उधर के, और अशोक स्याऊ जो मेरा क्लासमेट था. उन्होंने बोले कि डॉक्टर बनना है तो जाना है आपको. वो साइकिल से मेरे पिताजी के साथ में हम गए. यहाँ से निकले साइकिल से तो भंडारा के आगे में बेला है, बेला के पास में वहाँ एक कुआं भी था, प्यास लगी थी, और डब्बा भी था, वो खाना था, तो हम वहाँ रुके, खाना खाए और आगे बढ़े. महानगांव कैसा पहुंचे तो अंधेरा हो गया, बहुत से ट्रक आने लगे, गाड़ी का बार-बार गाड़ी नीचे उतरना, एक्सीडेंट हो जाना, इसके डर के कारण वो गाँव वालों को हमने शरण पनाह मांगी, तो उन्होंने 2 बेवड़े उधर से आए, मेरे मार्कशीट और किसी के साथ में 2 रुपए चिल्लर थे, वो लेके गए.
सूट लेके जाने के लिए एक आदमी आया जिसकी शादी का सूट था। वो आया और वो टेलर ने बोला कि आधा घंटा रुकना पड़ेगा। उसमें 2-4 गालियां दे दी उसको, बोले शादी है मेरी और शादी का सूट आधा घंटा और ले, पहले तो पैसे ले लिए। उतने नहीं हुआ, क्यों गाली दिए? बोले इसके काज बटन होने के। टेलर ने बोला तो मैं कर देता हूँ। 2.5 मिनट के अंदर में वो काज बटन मैंने कर दिया वहां पे और उन्होंने दे दिया। वो आदमी ने, शादी वाले आदमी ने माफी मांगा टेलर से, बोले आधा घंटा बोले इसलिए मैं थोड़ा चिल्लाया, मुझे भी मालूम नहीं था। बोले ये लड़का साइंस पढ़ने आया, डॉक्टर बनना है बोले इसमें, लेकिन इसको ये काम आता है मुझे मालूम नहीं था, इसने आपका काज बटन। वो इंसान ने बोला ठीक है मैं 3 दिन बाद यहाँ आता हूँ। वो इंसान आया और 3 दिन बाद मेरे को लेके गया कॉलेज में। वो कॉलेज का नाम था धर्मवीर साइंस कॉलेज। वहाँ गया मैं, हर दिन बैठे रहता था, एडमिशन कुछ होने देती, लेकिन वो आदमी को मालूम था कि यहाँ से ये एडमिशन कैंसिल होने वाले है और वो कलकत्ता जाने वाले, उसके पिताजी का ट्रांसफर हो गया है, हो जाएगा। वो हर दिन मेरे को वहाँ पर बुला था। 18वें दिन में जैसा तैसा करके मुझे साइंस में एडमिशन मिला और आज आपके सामने में लाइट बन गया। जो इच्छा छूट गई थी पूरी साइंस पढ़ने की वो सारा है, तो प्रयास करने से और दिल से साथ देने वाले थे। वो जमाने में अगर ये संगीतवाद जी का, तिवारी जी का और वो ये परिवार का, सुशील सेंद्रे का, मधु सेंद्रे का और मनगटी जी का, वो साथ में मिला रहता तो शायद मैं डॉक्टर में बन आ गया था। और आज आपके सामने में 25,000 के ऊपर डिलीवरियां किया मैंने गढ़चिरौली में। कई नक्सलवादियों का ट्रीटमेंट किया, बोलने में कोई हर्ज नहीं, क्योंकि वो इंसान है। और उससे भी ज्यादा पुलिस वालों का इलाज किया, हर पुलिस स्टेशन में जाके गर्व के साथ में कहता हूँ। सन्माननीय आर पाटिल साहब उस वक्त अभी दिवंगत है, लेकिन उस वक्त 2009 में मेरे को गढ़चिरौली गौरव पुरस्कार देके पूरे दुनिया में मेरा नाम उन्होंने आगे बढ़ाया। और आज भी प्रेरणा उसी के डिपार्टमेंट से, मैं जहाँ पर भी जाता हूँ तो पुलिस का बहुत बड़ा योगदान है, जो मुझे मदद करते हैं, गाड़ी की, घोड़ा की, कभी वो कवरेज में रहा तो मुझे वो क्या वाकी टाकी देके वायरलेस की व्यवस्था मुहैया करवाते हैं। और आपका प्यार, देवरी वासियों का प्यार, मेरे जीते जी मैं एक काम करके जाने वाला हूँ। 1996 में WHO का प्रोजेक्ट ट्रेनर बना और उसकी प्रेरणा से मैं रिसर्च की दृष्टि से देखता हूँ। ये देवरी ऐसा गाँव है, जैसा संतोष जी ने बोले कि हम 5 करोड़ यहाँ पर गवर्नमेंट को देने वाले। मैं भी आपके सामने आज कहता हूँ कि देवरी में ऐसा एक हॉस्पिटल बनेगा कि उसका नाम दुनिया में लिया जाएगा। और आपके सहयोग से यहाँ ज्यादा न बोलते हुए 2 लाइन के साथ में मैं मेरा 2 शब्द समाप्त करूंगा। इस दुनिया में हम आए तो मरना तो पहले साहब ने बोले, इसलिए मैं कहता हूँ कि मरने से क्या करना, मरने से क्या करना, मौत तो आने वाली है। और जीते जी इस दुनिया में समाज के लिए अगर हमने कुछ काम नहीं किए तो वो बेकार जिंदगानी है, वो बेकार जिंदगानी है। आपके तालियों ने बताया कि हम सही दिशा में जा रहे और मेरे को ऊर्जा मिल रही। आज से और ज्यादा दिन रात मेहनत करके यहाँ पर देवरी में बड़ा हॉस्पिटल। 1-2 शब्द आपके समिति के लिए। अरे कभी नहीं रुक सकता, कभी नहीं रुक सकता। श्याम महाजन विकास संस्था का बोलबाला कभी नहीं रुक सकता। माता दुर्गेश्वरी ट्रस्ट का बोलबाला कभी नहीं रुक सकता। प्रेस क्लब का बोलबाला। और हम यहाँ देवरी वासी ही नहीं, सारा जहां है इसे अपनाने वाला, सारा जहां है इसे अपनाने वाला। थैंक यू। इसी तरह से आपकी तालियां और आने वाले और इस संस्था को आगे बढ़ाने वाले महारत्न आपको मिलेंगे, उनका आप सत्कार कीजिए। उनके कार्यक्रम के लिए मैं भी खुद आऊंगा। रहा चमन तो फूल खिलेंगे, रहा चमन तो फूल खिलेंगे, और रहा अगला प्रोग्राम तो हम सब फिर मिलेंगे। थैंक यू। माँ सरस्वती गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून ठेल तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताची पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले। त्याचप्रमाणे ह्या आमच्या संस्थेला ज्याच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली, माझे आजोबा स्वर्गीय
स्वर्गीय दलिराम दोमाजी निखाडे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आभार व्यक्त करायला सुरुवात करतो. तर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 आता हा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि यामध्ये ज्यांचे आम्हाला इथं अध्यक्षस्थान भूषवले त्यांच्याही मी वेळात वेळ काढून त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली, त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे माननीय विवेक पाटील साहेब यांनी सुद्धा व्यस्त वेळातून आम्हाला वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि सर्वात अगोदर या कार्यक्रमाची जेव्हा आम्ही मागल्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली या पुरस्कारासाठी, तर आवर्जून सांगतोय की ह्या पुरस्कारासाठी माझ्या वडिलांनी मला नेहमी ह्या गोष्टीसाठी पॉझिटिव्हली सांगतात की काही हरकत नाही, माझे सहकारी त्यासोबत आहे, सोबत माझे मार्गदर्शक माझे काका सुनीलजी निखाडे त्यांच्या सुद्धा मला नेहमी पुढे जर चुकत असेल, काही कसं करायचं असेल त्याच्या नियोजनाबद्दल तर नेहमी मला सांगत असतात. आणि त्याचबरोबर आम्ही हा जो कार्यक्रम होता तो गावी ग्रामीण पातळीवर सिनेमांमध्ये करत होतो, पण ह्या देवडीमध्ये राज्यस्तरीय पुरस्काराची जे आम्हाला सहकार्य मिळाले तर आवर्जून सांगतो की पिता तुल्य माननीय ॲडव्होकेट प्रशांतजी समीरवार यांना जेव्हा सांगितलं की राज्यस्तरीय पुरस्कार घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं आहे, तर त्यांनी खरंच सांगतोय की असे खूप कमी लोक असतात की ज्यांचं असं प्रेरणा मिळते आणि त्यांना ह्या गोष्टीतून वाटते की नाही समाजासाठी काहीतरी आमचं देणे आहे. त्यांनी मला एका शब्दामध्ये होकार दिलं की नाही नक्की म्हणे निखाडेजी आपण नक्की हा प्रोग्राम आपण ऑर्गनाईज करू, आणि त्यांनी होकार दिला आणि मग ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर तुमचेही मनापासून आभार मानतो की खरंच तुमच्यासारख्या माणसामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकला. धन्यवाद साहेब. त्यानंतर आभार मला प्रत्येकाचेच मानायचे आहे. त्यानंतर मला जे सहकार्य जे मिळाले त्यामध्ये सुनील भाऊ चोपकर रात्रंदिवस एक करून त्या माणसाने ह्या कार्यक्रमासाठी काही का होईना पण आपल्याला देवरीचं नाव महाराष्ट्रावर करायचे आहे आणि व्यवस्थित कार्यक्रम करायचे आहे, त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन. मला वाटतं की या 4 महिन्यामध्ये 1000 कॉलपेक्षा माझ्या बायकोपेक्षाही जास्त जर कॉल कुणाचे आले असतील तर ते सुनील भाऊ चोपकरचे आले आणि बाबू भाऊ चांदेवारचे, याच्यापेक्षा जास्त कॉल कुणाचे आले नाही. त्यानंतर बाबू भाऊचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले आणि सहकारी सुद्धा मिळाले. त्याचप्रमाणे इथं प्रामुख्याने उपस्थित महेंद्रजी डोळे मुरदोरीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पण माझे खास मित्र आहेत. जवळपास 2012 पासून आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करत होतो आणि तेव्हापासूनची आता जी आमची मैत्रीच आहे, त्यांनीही अहोरात्र रात्रीला जर काम करायचे असेल, कोणते बॅनर बनवायचे असतील, कोणताही पत्रिका वाढायची असेल, एक सप्ताह केला की 10 परत या निखाडे सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी ते सर्व काम मी करतो. तर महेंद्र भाऊ तुमच्याच मनपूर्वक आणि तुझ्या टीमचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय की वेळोवेळी तुम्ही आलात. त्याचप्रमाणे जय साखरे कोणत्या अधिकाऱ्याकडे जायचं असेल, प्रामुख्याने त्याचं काम एवढं बिझी आहे की सुद्धा ते संस्थेचे संस्थापक आहे, डायरेक्टर ऑफ अकाउंटंट डायरेक्टर आहे, नेटचं त्याचं काम आहे, खूप व्यस्त काम आहे, विविध ठिकाणी त्याच्या शाखा आहेत. तरी पण मी म्हटलं की जय तुला थांबावंच लागतं, मला काही सांगू नको. तर जयने आपली वेळात वेळ काढून त्यांनी मला दिलं, त्याच्याही बरोबर आभार मानतो. त्यानंतर विनोदजी गावड, तिलकजी गावडकर, हेमंत गावडकर, त्याचप्रमाणे ह्या सर्व कामाला इथे जो सर्व दिसत आहे, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम सर्वात सुंदर होत आहे असेच सेंद्रे बनतो, सुशीलजी सेंद्रे आणि मधुभाऊ सेंद्रे यांनी म्हणजे एवढं की प्रत्येक गोष्टीला श्याम इथं आपण कुठेतरी चुकत आहे हे आपल्याला करायला पाहिजे, कुठेतरी हे आपल्याला असं करायला नियोजनामध्ये थोडं बदल करावा लागेल. आणि एक एक गोष्टीची नितंबूनपणे माहिती आणि महत्वाची गोष्ट सांगतोय की ह्या कार्यक्रमामध्ये प्रशांत भाऊचा बाहेर फॉरेन दौरा होता, तिथूनही सुद्धा नियोजन झालं की नाही, काय झालं, कसं झालं, पाहुण्यांना कॉलेज झाली की नाही, हे आणणार आहे की नाही, एवढं म्हणजे नितंबूनपणे माहिती. खरंच सांगतोय माननीय राजेश भाऊ चांदेवार विनंती आहे की मंचावर यावं, उशिरा का होईना पण मंचावर यावं. भाऊ प्लीज विनंती आहे मंचावर या. त्यानंतर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने मला एक प्रेरणा ज्यांनी दिली आहे असे ॲडव्होकेट पुष्पकुमार गौतमी साहेब, त्यानंतर नूतनराई कोळे यांनी सुद्धा खूप मला म्हणजे एका गोष्टीवर सकारात्मक दृष्टिकोन असतो, लोकांचा एक पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह असतो, पण जाताबरोबर त्यांचं जे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि सांगताना की नाही खरंच चांगला कार्यक्रम आहे, तरी पहिल्यांदा होऊन राहिला, असं आपण आजपर्यंत कधी केलं नाही, तर माझं तुम्हाला सहकार्य नेहमी लागेल. तर त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे सुरजजी चन्ने सर, पत्रिका द्यायची असेल, काही करायचं असेल, कोणतंही काम असेल, मी अग्रेसर आहे, पण तुम्हाला माझी गाडी चालवावी लागेल किंवा तुम्हाला माझ्यासोबत घ्यावं लागेल. ठीक आहे सर, धन्यवाद. तर सर चन्ने सर तुमचेही जेवढं मी कौतुक करावं, आभार मानून तेवढं कमीच आहे. त्याचप्रमाणे GM मेश्राम सर आज येऊ शकले नाही, पण GM मेश्राम सर, देशमुख सर आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन, कुठे जर चुकलं असेल त्यांचेही मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे
माजी मुख्याध्यापक केसी चारे सर यांचे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन लाभले आहेत. आणि ज्यांचे नाव घ्यायचं तेवढं कमीच आहे. त्यात पंचमार असतील, विजयजी गाणे असतील आणि असे खूप आहेत की ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्याला जे काही मोलाचे मार्गदर्शन, काही चेंजेस करता येईल, काही प्रोग्राममध्ये काही आणखी मोठा करता येईल, असं त्यांनी खूप आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्यांच्या मुळे होऊ शकतं सर्वात महत्वाचे म्हणजे श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था, त्याचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे दुगेश्वरी ट्रस्ट देवरी येथील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे तालुका पत्रकार संघ देवरी येथील सर्व पदाधिकारी आणि मोजके आज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही जुबिन भैया यांचेही सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एका शब्दावर की भैया तुमको यहाँ पे आना पड़ता है, हमको यहाँ पे पत्रिका वाटप करना है. अरे निखाडीची तो टेन्शन नसलं मैं हूं ना. आणि असे करून मला आणि ह्या काळामध्ये माझ्यावर एका वेळी कमीत कमी 4 संघटने आले. 4 संघटने ह्यावेळेस एका वेळेस एक तर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, याचे पत्रिका बनवायचे, याच्या पाहुणे ठरवायचे, हा एक इथं बैठक घ्यायचे. त्यानंतर माझ्या घरी नागपूरला माझी सासूबाई सुनंदाताई पडोळे कॅन्सरग्रस्त, ते ऑपरेशन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे, ते पण मला मॅनेज करायचे, त्यांचं टिफिन मॅनेज करायचे, त्यांची औषधं मॅनेज करायचे, त्यांच्या डॉक्टरसोबत त्यांचे मॅनेज करायचे, ते पण मॅनेज करायचे. माझ्या कॉलेजमध्ये न्यू आहे, त्याच्या फेस्टिवलमध्ये मी तिथं माझ्याकडे जबाबदारी दिली आहे, ते पण मला सांभाळायचे. त्यानंतर संस्थेचे पूर्ण ऑडिट होते, ते पण मला करायचे होते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आणखी पुन्हा एक संस्थेचे काम होते, ते पण मला करायचे होते. ह्या सर्व गोष्टीमध्ये एवढा मी म्हणजे एवढी धावपळ की मी जेवढे वर्षभरात शेअर घेतले नाही, जेवढे मी सुद्धा वर्षभरात घेतले नाही, ह्या 20 ते 25 दिवसामध्ये घेतलेले आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका शेवटी मनावर तेवढं कौतुक कमी आहे. माझी पत्नी सौ विजयताई निखाडे खरं सांगते की तिला प्रत्येक गोष्टीमध्ये हे चुकलं, ते करायचे, हे नियोजनमध्ये कसं असतं की माणूस अनुभवातून शिकते. त्यांनी मागल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्यांनी पाहिलेल्या आहेत. आणि माझ्या इथपर्यंत पोहोचण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि त्यांचेही सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कोणाचं जर नाव सुटलं असेल, आदरणीय त्यानंतर मनगडे सर आणि मते मॅडम यांनी खूप सुंदर असा सूत्रसंचार केला आहे, त्यांचेही सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि कुणाच्या घरात नकळत जर नाव सुटलं असेल त्यांचेही सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि इथं आजच्या कार्यक्रम अध्यक्षाच्या परवानगीने आजच्या कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. आणि हा कार्यक्रम दरवर्षी असाच होत राहील. आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, एक गोष्ट की खूप साऱ्या लोकांनी म्हटलं की आम्ही पुरस्कार घेण्यासाठी आम्ही आवेदन करणार नाही, पण सगळीवर साहेबांनी विनंती केली की आपण राज्यभरामध्ये कुठे कुठे जाऊन पाहणार आहे, तर आपल्याला आवेदन मागवणे गरजेचे आहे. आवेदन शिवाय आपण त्याची पडताळणी करू, पण आवेदन मागवावे लागतील. त्यानंतर आपण त्यासाठी एक ऑनलाईन वेबसाईट तयार केली आणि इतक्या सुंदर पद्धतीने केलं. ऑनलाईन फॉर्म मागवला, जर तुम्हाला जमत नसेल ऑनलाईन व्हॉट्सअपवर मागितलं. त्याच्यानंतर आमच्याकडे त्यांची सर्वांची बायोग्राफी आली. आम्ही ते समितीचं गठन केलं, समितीची बैठक झाली. समितीमध्ये मग त्या पुरस्काराचं कुणाच्या कोणते सर्टिफिकेट आहे, काम किती आहे, मग त्या गावात तुम्हाला माहित असेल पुरस्कार जेवढे सरकारमध्ये तुम्हाला माहित असेल, तुमची चौकशी आम्ही तुमच्या गावापर्यंत केलेली आहे. तुमचे कोणी मित्र असतील त्यांना विचारून घ्या. आमच्या समितीने तिथपर्यंत पोहोचले आहे. जर तुम्ही सिंधुदुर्गचे असाल, तुम्ही जर नालासोपाराचे असाल, तुम्ही जर मुंबईचे असाल, नागपूरचे असाल, पण आमच्या समितीने तुमची तिथपर्यंतची माहिती काढली आहे की तुम्हाला सरकार दिलेली कमिटी कोणती होती, त्या पुरस्कारात कोणाकोणाचे नाव होते, त्यांना आम्ही मेसेज केलेला आहे की खरंच यांचं कार्य चांगले आहे का. आणि या सर्वांची विधानपूर्वक माहिती घेतली आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केला की नाही खरंच. आणि दुसरी गोष्ट आम्हाला म्हटलं की पुरस्कारासाठी खूप सारे शिक्षक होते, त्यांनी म्हटलं की नाही हे तो 2,500 पुरस्कार मिळत आहे, हे तो 5,000 पुरस्कार मिळत आहे. आम्ही एकाही जे पुरस्कार सरकारमध्ये असतील त्यांना विचारून घ्या, एकही रुपयाचा घेतला असेल, कोणत्याही पद्धतीचा एकही रुपया आम्ही त्याच्याकडून घेतला नाही. आणि समाजासाठी नेहमी तत्पर असतात त्याच लोकांनी आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं आहे, सल्ला केला आहे, आर्थिक सहकार्य केलं असतं, त्यांचेही बरोबर आभार मानतो. आणि निरंतर हा पुरस्कार दरवर्षी असाच चालू राहील. आणि त्यासाठी ज्या लोकांनी निस्वार्थ भावनेने सहकार्य करायचं असेल, तसंच आज अनुभव उपस्थित नाही, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की बोले आपण किसी से पुरस्कार के पैसे नहीं लेंगे. बोले तो बोले क्या करना है, हम बोले 15 लोग पैसा रहेंगे, बोले ऐसी कमेटी तैयार करेंगे या 20-25 लोगों की कमेटी करेंगे. बोले कि एक फंड जमा करेंगे और उसको अपन क्या करेंगे, बैंक में डालेंगे. बोले और उससे जो हर साल जो ब्याज आएगा वो ब्याज से अपन पुरस्कार हर साल घोषित करेंगे. बोले भैया तो ये तो हमारा भविष्य का है, लेकिन अभी हम बताएंगे नहीं, लेकिन हर साल ये पुरस्कार ऐसा ही होता रहेगा. आणि कुणाला जर
1